नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इजुमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की एका महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आजचं लेक्चर बघायचं आहे, ज्यामध्ये आज आपल्याला बघायचं आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड। हा पार्ट नेमका कशाशी संबंधित बघतोय आपण, तर सेट मध्ये विचारला जाणारा मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड याच्याशी संबंधित जो काही क्वेश्चन्स असणार आहेत, जे की PYQ असणार आहेत, प्रिव्हियस इयर आस्क्ड क्वेश्चन्स असतील, त्या क्वेश्चन बद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। बघा, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे हा जो पार्ट आहे तो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि विशेष करून आपल्याला मॅक्झिमम मार्क्स मिळवून देणारा हा पार्ट आहे। याच्यामध्ये विचारले जाणारे क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात घेतलेले असतील, PYQ जर बघितलात तुम्ही, तर तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया मिळते की आपण जो काही मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड जो पार्ट आहे याच्याशी अनुषंगाने नेमका कुठून केला पाहिजे, कशा पद्धतीचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जातात याची आयडिया आपल्याला येते आणि एक्झाम मध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी राहणार नाही। अगदी फास्ट पद्धतीने तुम्ही त्याचे आन्सर्स सोडवू शकतात आणि तोच या लेक्चरच्या पाठीमागचा अप्रोच आहे। आणि म्हणून PYQ मध्ये विचारलेले जे काही क्वेश्चन्स आहेत त्याचं स्वरूप या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। मग खरं बघायला गेलात तर मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूडवर या पार्टवर तुम्हाला एका पेपरमध्ये 5 क्वेश्चन्स विचारले जातात, बरोबर आहे। किती क्वेश्चन्स असतात आता माहिती आहे तुम्हाला, सिलेबस तुम्हाला 100% माहिती असणार आहे आणि त्याचं जर वेटेज बघितलात, मार्क्स वेटेज, तर ईच क्वेश्चन हा 2 मार्क्ससाठी असतो, त्यामुळे 5 क्वेश्चनचे मार्क्स होतील आपले किती बरं, तर 10 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी या पार्टवर मिळणार आहेत, ठीक आहे। म्हणून हा पार्ट हा इम्पॉर्टंट आहे। 10 मार्क्स आहेत आपल्याला या टॉपिकवर, त्यामुळं जास्तीत जास्त मार्क्स 10 पैकी 10 मार्क्स कसे मिळतील हे जर आपल्याला प्रयत्न करायचा असेल तर त्यासाठी तुमचा जो पार्ट असणार आहे कोणता, PYQचा, तो आपण निश्चितपणाने म्हणजे परीक्षेला जाण्याच्या अगोदर बघणं आणि त्याच्या पद्धतीचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करणं, रिव्हिजन करणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे। चला मग बघूया, त्याच्यामध्ये क्वेश्चनकडे जात असताना आपल्याला लक्षात येतं की PYQ आहेत म्हणजेच तुम्ही कुठेही म्हणजे काय PYQ मध्ये असलेले क्वेश्चन्स जे आहेत, पेपर्स जे आहेत त्या पेपर्समध्ये पाहू शकतात, तुम्हाला या पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात। त्याची डेप्थ नेमकी कशा पद्धतीची आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे 21 नंबरला क्वेश्चन विचारलेला आहे, 0 आणि 1 या अंकांनी 8 बीट किती संगणकीय शब्द तयार होतील की ज्या प्रत्येक शब्दामध्ये एक जो अंक आहे तो 3 वेळा आणि 0 हा अंक घ्यायचा आपल्याला 5 वेळा येतात, असे मिळून म्हणजे बघा, एक अंक घ्यायचा आहे तुम्हाला किती बरं, 3 वेळा घ्यायचा आहे आणि दुसरा सांगितलेला आहे तुम्हाला काय, 0 जो आहे हा 5 वेळा घ्यायचा आहे, 5 टाइम्स, 3 टाइम्स अँड 5 टाइम्स। आपल्याला इथं 0 आणि 1च का दिलेला आहे, तर जनरली आपल्याला लक्षात येतं तो पार्ट म्हणजे असा आहे की द नंबर ऑफ 8 डिजिट बीट 8 बीट कॉम्प्युटर वर्ड फॉर्म्ड बाय 0 and 1 विथ एक्झॅक्टली 3 टाइम्स 1 घ्यायचं आपल्याला आणि 5 टाइम्स 0 घ्यायचं असं सांगितलेलं आहे। म्हणजेच बायनरी सिस्टम असते कुणाची, कॉम्प्युटर वर्ड्स, म्हणजे कॉम्प्युटरला 2च शब्द कळतात, त्याच्यापासून वेगवेगळे फॉर्म मध्ये लेटर्स तयार होतात आणि ते लेटर्स कशा पद्धतीने तयार होतात त्याचं हे एक एक्झाम्पल आहे। म्हणजे 0 आणि 1 हे 2च लेटर्स खरं तर कॉम्प्युटरला कळतात, बरोबर आहे। आणि मग त्याच्यापासून आपल्याला वर्ड फॉर्म करायचे आहेत, किती शब्द तयार करायचे आहेत, तर किती शब्द तयार होतात असं सांगितलंय। 1 हा डिजिट जो आहे तो 3 टाइम्स घ्यायचा आपल्याला आणि 0 हा डिजिट जो आहे तो किती टाइम्स घ्यायचा तुम्हाला, 5 टाइम्स घ्यायचे। आणि तुमचा जो नंबर होणार आहे, वर्ड जो तयार होणार आहे तो टोटल किती डिजिटचा असेल बरं, 8 डिजिटचा असणार आहे। त्या 8 डिजिट मध्ये 8 अंकी संख्या तयार होईल तुमची, बरोबर आहे। 8 अंकी संख्या कसे, 3 वेळेस 1 आलेला आहे आणि 5 वेळेस किती आहे तुमचा 0 येणार आहे, म्हणून एकूण जो डिजिट असणार आहेत त्याला म्हटलं जातं 8 डिजिट असलेला नंबर आहे, 8 अंकी संख्या आहे। मग 8 अंकी संख्या सांगण्यासाठी ज्यावेळेस अशा पद्धतीचा क्वेश्चन येतो त्याला आपण म्हणतो कॉम्बिनेशनचा क्वेश्चन आहे, म्हणजे मिक्स करायचं आणि एक नंबर तयार करायचे की आपल्याला, आणि त्यामुळे याला कॉम्बिनेशनचा क्वेश्चन म्हणतोय। मग आपण कॉम्बिनेशन आपल्याला येतं, कॉम्बिनेशन मीन्स असं असतं बघा, ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी पण लक्षात ठेवा,
हे तर सांगतो मी पहिल्यांदा. त्याच्यानंतर तुम्हाला एक सोपी ट्रिक लक्षात घ्यायची आहे. इथे डिजिट 8 आहेत म्हणजे त्याला आपण n इज इक्वल टू 8 असं पण म्हणतो. NR अशा पद्धतीने सांगतो. यातल्या मिनिमम असलेला डिस्टन्स म्हणजे डिजिट जो आहे तो R न आपण इंडिकेट करतोय. R मीन्स किती असणार आहे? मग या ठिकाणी 3 टाइम्स आहे म्हणजे R ची व्हॅल्यू आपण 3 घेऊ शकतो. मग या ठिकाणी अशा पद्धतीचा फॉर्म्युला तयार होतो. याचा फॉर्म्युला आपल्याला कसं असणार आहे? n फॅक्टोरियल अपॉन इथं असणार आहे R फॅक्टोरियल इन ब्रॅकेट n मायनस R फॅक्टोरियल अशा प्रकारचा हा पार्ट असतो. त्यामुळं आपल्याला हा फॉर्म्युला तर आहेच, ज्यांना येतो त्यांच्यासाठी बेस्टच आहे, पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी पण तुम्हाला मी सोपी ट्रिक सांगेन या ठिकाणी. मग या ठिकाणी जर व्हॅल्यू ठेवलात तुम्ही सीच्या यांच्या ठिकाणी 8 ठेवावं लागेल, आरच्या ठिकाणी ठेवावं लागेल तुम्हाला 3 बरोबर. इथं असेल इथं 8 फॅक्टोरियल असेल भागिले आरचा फॅक्टोरियल म्हणजे 3चा फॅक्टोरियल असेल, 8 वजा 3चा फॅक्टोरियल असेल. ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने फॅक्टोरियलच्या फॉर्म मध्ये असतं त्यावेळेस इथे खरं तर 8 आहे का नाही आणि इथं खाली जो आलेला आर फॅक्टोरियल आहे सिंपल फॉर्म मध्ये लक्षात ठेवायचं की हे 3 आहे. या बाकीच्याचा कशाचाच विचार करायचा नाही. 8 पासून 3 मायनस करायचे म्हणजेच एक एक लहान करत जायचं. 8 गुणिले 7 गुणिले किती लिहिलो आपण? 6 क्रमानं लिहायचे इथे. फॅक्टोरियल याचा अर्थ 8 पासून 1 पर्यंतच्या सगळ्या संख्यांचा गुणाकार असतो बरोबर आहे. आणि इथं 3 पर्यंत आहे म्हणजे इथं उलट सुरुवात करायची. 1 गुणिले 2 गुणिले 3 झालं. वर काय लिहिले? 3 डिजिट, खाली पण 3 डिजिट. कसे लिहिले? इथं 1 पासून स्टार्ट केलं 3 पर्यंत आणि तिथं मात्र उलट लिहायचं आहे. 8 पासून सुरुवात केली आणि आपण किती पर्यंत लिहिलं? 6 पर्यंत. यांचं कॅल्क्युलेशन करायचं. जर ज्यांना फॉर्म्युला माहिती आहे त्यांनी टोटल डिजिट 8 आहेत का नाहीत? मग 8 आणि इथं आर असलेला नंबर जो आहे तो 3 आहे. मग सरळ सरळ तुम्ही काय करायचंय तर 8 पासून 3 डिजिट पाठीमागं आणि 3 पासून बाकीचे खालचे 3 डिजिट ऑटोमॅटिक 1 पर्यंत घेऊन जायचं आणि यांना डिवाइड मध्ये लिहायचं. आन्सर येणार आहे आपलं. याला सॉल्व्ह करूयात आपण. सॉल्व्ह करा. 3 1 जा 3, 3 2 जा किती झालं? 6, 2 1 जा 2, 2 4 जा 8 असेल. चला काय राहिलं आता? डिनॉमिनेटर तर सगळाच कॅन्सल झाला आपला. नेक्स्ट मग काय राहिलेला आहे? न्यूमरेटर मध्ये राहिलेला 4 × 7 × 2 आहे. यांचं कॅल्क्युलेशन करा. 4 2 जा 8 होईल, 8 7 जा 56 होईल, 56. हे असे नंबर्स तयार होतील ज्याच्यामध्ये आपण मिक्स करतोय 1 3 टाइम्स अँड 0 5 टाइम्स. हे जर आपण कॉम्बिनेशन केलं, यांना जर मिक्स केलं तर आपल्याला टोटल डिजिट मिळणार आहेत किती बरं? तर 56. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी याचा करेक्ट आन्सर असणार आहे. इन डिटेल आपण हा पार्ट बघून घेतलेला आहे. म्हणजे या प्रकारचा क्वेश्चन कुठल्याही प्रकारे जर तुम्हाला नेक्स्ट येणाऱ्या एक्झाम मध्ये विचारलेला असेल तर त्याचं आन्सर विदिन सेकंड तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस गरजेची आहे आणि PYQ मध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत हे तुम्ही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय आपण. दिलेल्या वेगवेगळ्या समित्या, काही पुढे दिलेलं काय म्हटलं तुम्हाला? कमिटीज दिलेल्या आहेत, समित्या दिलेल्या आहेत आणि त्याचे सदस्य तुम्हाला आहेत असं सांगितलेलं आहे. कमिटी दिली आहे आणि त्या कमिटीमध्ये त्याच्यामध्ये असलेले सदस्य मेंबर्स आपल्याला सांगितलेले आहेत. एक कमिटी आणि त्याच्या पुढे मेंबर्स. फॉर एक्झाम्पल इथं सांगितले तुम्हाला X1 बघा. टोटल कमिटी किती दिलेल्या आहेत? X1 इकडे बघा, इकडे बघूयात आपण. X1 एक कमिटी आहे, X2 आहे, X3 X4 X5 X6 X7 टोटल 7 कमिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत. ठीक आहे. तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर मी इथे लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. थोडंसं लहान आहे ते अक्षर. X1 इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये त्याच्यामध्ये असलेले मेंबर्स A B C आणि D आहेत. देन नेक्स्ट X2 इज इक्वल टू तुम्हाला X2 या कमिटीमध्ये असलेले मेंबर्स आहेत X B D आणि Y आहेत. क्वेश्चन आणखी आपण रीड केला नाही, आपण पहिल्यांदा समजून घेतोय. क्वेश्चन समजल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा आन्सर सोडवणं खूप काही अवघड काम नाही. X3 मध्ये तुम्हाला दिले X, Y, A आहे. हे 3 मेंबर्स आहेत. X4 मध्ये तुम्हाला मेंबर्स दिलेले आहेत. कोणते आहेत? Y, B आहेत. फक्त 2 जणच आहेत. नेक्स्ट X4 झालं. X5 आहे. X5 मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे X, A, B आहे. X6 मध्ये तुम्हाला दिलेले मेंबर्स आहेत Y, A, B. याला डाटा अनालिसिसचा क्वेश्चन पण म्हणू शकतात तुम्ही. तुमच्या किती पद्धतीने हा प्रश्न समजून घेण्याकडे अप्रोच आहे हे या ठिकाणी बघण्याचं काम हा क्वेश्चन करतोय. X7 मध्ये X, Y
ए आणि बी अशा प्रकारचे तुम्हाला मेंबर्स दिलेले आहेत. हे यासाठी लिहिलेलं आहे की आता पुढे क्वेश्चन वाचतोय आपण, या समित्यांचे किती प्रकारे आपण प्रतिनिधी निवडू शकतो जेणेकरून कोणत्याही दोन समित्यांचे प्रतिनिधी वेगवेगळे असतील असं आपल्याला म्हटलेलं आहे. आता समित्या तर तुम्हाला अशा रॅन्डमली चॉईस करायच्या आहेत, समित्या तयार करायच्या आहेत आणि त्या समित्यांमध्ये आपण प्रतिनिधी निवडायचे आहेत. पण निवडत असताना काय काळजी घ्यायची आहे, कोणत्याही दोन समित्या जर निवडलात तुम्ही तर त्या दोन समित्यामध्ये सामायिक कॉमन असा एकही मेंबर नको आहे. म्हणजे प्रतिनिधी कसे पाहिजेत तुम्हाला, डिफरंट पाहिजेत, वेगळे पाहिजेत. बरोबर आहे. इथं तेच सांगितलंय तुम्हाला, हाऊ मेनी वेज कॅन वी सिलेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द कमिटी सो दॅट नो, इथं सांगितलं बघा, नो टू कमिटीज हॅव सेम रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे दोन कमिटीमध्ये सेम रिप्रेझेंटेटिव्ह नको आहेत आपल्याला, सेम मेंबर्स नको आहेत. बरोबर. मग आपण या ठिकाणी कमिटी तर बघितलेत किती आहेत, टोटल 7 कमिटी आहेत. समित्या आपल्याकडे दिलेल्या आहेत त्या म्हणजे किती आहेत बरं, 7 आहेत. आता त्याच्यामध्ये असलेले मेंबर्स, बरोबर आहे, आपण बघूयात मेंबर्स किती आहेत. सदस्य म्हणूयात आपण त्याला, मेंबर्स सदस्य. मग सदस्य असणार आहेत या ठिकाणी बघूयात. आता वेगवेगळे घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे या ठिकाणी रिपीट जरी झाले तर तोच असणार आहे. जसं की इथं दिसतोय तुम्हाला ए आहे, तोच ए परत इथं आलेला आहे, म्हणजे तो मेंबर वेगळा आहे का हो, नाही. एकच मेंबर रिप्रेझेंट करतोय, काय करतोय, रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहे वेगवेगळ्या समित्यांमध्ये. म्हणून त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकतोय का, नाही. पहिल्यांदा हे 4 जण आहेत बघा वेगळे, ABCD लिहिलं पण हे 4 झालेत. त्याच्यानंतर एक्स आणि वाय हे 2 वेगळे आहेत, वेगळे शोधतोय फक्त आपण. बरोबर आहे, डिफरंट शोधतोय. ABCDXY ते 4 आणि हे 2 6. दुसरं तुम्ही बघायला गेलात तर कुठलेच नाहीत. म्हणजे मेंबर्स किती आहेत आपल्याकडे, 6 आहेत मेंबर्स. मग 6 मेंबरच्या 7 कमिट्या होतील का, होणारच नाहीत, शक्य नाहीत. म्हणजेच 7 कमिट्या आपल्याला बनवायच्या आहेत आणि 7 कमिट्या केल्याच्या नंतर तुम्हाला एकही मेंबर असा कॉमन येईल किंवा येणार नाही अशी एकही समिती तयार करता येणार नाही. बरोबर आहे. म्हणजे कुठं ना कुठं त्यांच्यामध्ये तुम्हाला एखादा मेंबर हा कॉमनली घ्यावाच लागेल. बरोबर आहे. कारण जर इक्वल समित्या जास्त तयार करायच्या त्यांची संख्या कमी आहे, म्हणजे कुणाला तर ऍडजस्ट करावं लागेल, परत रिप्रेझेंट करण्यासाठी चान्स द्यावा लागेल. आणि म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ते म्हणजे काय असेल, ऑप्शन नंबर डी, 0 अशा पॉसिबिलिटीज असतील. शक्यता किती आहे, 2 समित्यांमध्ये प्रतिनिधी वेगवेगळे असतील, डिफरंट असतील, अशी एकही पॉसिबिलिटी येणार नाही. का नाही येणार समजतं का, कारण मेंबर्स आपल्याकडे कमी आहेत. मेंबर जर जास्त असले असते तर आपल्याला सेपरेटली प्रत्येकाला ते काय करता आलं असतं, प्रत्येक कमिटीचं प्रतिनिधित्व आपल्याला करण्यासाठी देता आलं असतं. बट या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय तर मेंबर्स हे कसे आहेत तुमचे कमी आहेत, कमिटीपेक्षा मेंबर्स कमी आहेत, त्याच्यामुळं हा पार्ट येतोय. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण आता. चला दुसरा प्रश्न, एका आयताकृती व्यवस्थेमध्ये 4 रांगांमध्ये व्यक्ती उभ्या आहेत. 4 रांगा आहेत, प्रत्येक रांगेमध्ये बघा 4 रांगा म्हणजे 1 2 3 आणि 4. बघा 1 नंबरची लाईन, 2 नंबरची लाईन, 3 नंबरची लाईन, 4 नंबरची लाईन. 4 लाईन्स आहेत म्हटलेलं आहे तुम्हाला, 4 रांगा आहेत. प्रत्येक रांगेमध्ये 4 व्यक्ती आहेत. 1 2 3 4, 1 2 3 4. सॉरी, याला क्रमानं आपण लिहूयात. ठीक आहे. चला, तर या ठिकाणी आपल्याला जो पार्ट घ्यायचा आहे तो म्हणजे असा असणार आहे. चला बघूयात मग आपण या ठिकाणी असलेला जो पार्ट आहे तो म्हणजे आपला असा असेल. हा, इथे 4 मेंबर्स आहेत, 1 2 3 4. त्याच्यानंतर इथे 1 2 3 आणि 4 आहेत. इथं पण 1 2 3 आणि 4. अशा प्रत्येक लाईन मध्ये 4 मेंबर्स आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. क्लिअर आहे. पुढे सांगितलेलं आहे, आय या रांगेतील, आय म्हणजे तुम्हाला ही रांगांची संख्या आहे, याला आय म्हणूयात आपण सांगितलेल्या पार्टनुसार. जे क्रमांकाच्या व्यक्तीचा जे या रांगेतील आय या क्रमांकाच्या जागेवर अदलाबदल उभे राहण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे क्रमांक बदलायचा आहे. जसं मी म्हटलं आय म्हणजे 2 नंबरला आहे आणि इथं जे म्हणजे तुमचा जे काय आहे इथं 2 नंबरला असलेला व्यक्ती आहे. ह्या दोघांना इंटरचेंज करायचे आहेत, अदलाबदल केली आपण त्याच्या ठिकाणी. या इथं जो उभा होता त्याला इकडे पाठवलं, याला तिकडे पाठवलं, असाच प्रकार असणार आहे की.
3 नंबरला पण उभा केलं 1 नंबरला, असं बस अदला बदली केली आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. इथं सांगितलं आय म्हणजे 1 2 3 4 आहेत, कारण 4 रंग आहेत, व जे म्हणजे 1 2 3 4 व्यक्ती आहेत, पर्सन आहे. तर किती व्यक्तींनी आपले मूळ स्थान बदललेले आहेत असं म्हटलं. टोटल पर्सन्स किती आहेत, टोटल व्यक्ती किती आहेत आपण बघूयात. टोटल व्यक्ती आपल्याला कळतात 4 आणि 4चा कॉलम आहे म्हणजे 4 × 16. टोटल व्यक्ती आहेत आपल्याकडे किती आहेत, 16 आहेत. मग त्या 16 व्यक्तींची अदलाबदल करायची आहे. कशी अदलाबदल करायची आहे, क्रमांक आयचा आणि जेचा क्रमांक अदलाबदली करायची. आता इथे लक्षात ठेवा, आयचा या व्यक्तीचा विचार केला तुम्ही बघा, मी जो आता इथं जो गोल केलाय तो 1 नंबरला असलेला आहे. याचा आयचा क्रमांक आणि जेचा क्रमांक वेगळा आहे का, नाही सेमच आहे की. आय मध्ये पण 1 नंबरचा आहे आणि जेचा जर विचार केला तरी एकच आहे. आणि मग याला जर तुम्ही बदली केलं तरी तो बदलेल का, नाही बदलला, ऍज इट इज सेम जागेवर असणार आहे. याला तुम्ही बदलू शकताय का बरं, याचा आय मधला क्रमांक 2 आहे म्हणजे 2 नंबरची लाईन आहे आणि जे मधला पण क्रमांक 2 आहे म्हणजे त्यालाही बदलू शकत नाही आपण. जरी बदली केला तर तो त्याच जागेवर येणार आहे. तिसरा व्यक्ती आहे हा, यालाही तुम्ही अदला बदली करू शकत नाहीत, कारण आयचा क्रमांक 3 आहे उभी लाईन आणि जेचा क्रमांक आडवा जरी बघितला तर तो देखील कसा आहे, सेमच आहे. म्हणजे हे सेम असलेले बदलणार नाहीत. हा 4 नंबरला आहे, आयचा क्रमांक 4 आणि जेचा क्रमांक देखील 4 आहे, म्हणून सेम आय आणि जे जर दोन्ही इक्वल येत असतील तर त्यांचे क्रमांक जे आहेत ते बदलणार नाहीत, ते व्यक्ती सेम जागेवर राहतील. मग मला सांगा बाकीचे सगळे व्यक्ती बदलणार आहेत. जसं की उदाहरणार्थ याचा जर विचार केला तर याचा जेचा क्रमांक किती आहे बरं, 4 आहे. आयचा क्रमांक किती आहे तुमचा, 1 आहे. म्हणजे याची अदलाबदल करायची म्हटलं तर हा व्यक्ती कुठं जाईल सांगता येईल तुम्हाला, हा जाईल आता आयच्या ठिकाणी 1 नंबर, आयचा 1 नंबर होता बरं, तो जाणार आहे कुठं बरं, आता इंटरचेंज केलात तुम्ही त्याला, हा जेच्या ठिकाणी म्हणजे आयचा क्रमांक 4 असेल आणि जेचा क्रमांक 1 असेल. मग आयचा उठा म्हणजे का हा व्यक्ती हा इकडून इथं जाईल, याचा क्रमांक सांगता येतो. हा किती होता हो, 1,4 म्हटलं तरी चालेल तुम्ही याला, पण हा काय होईल तुमचा 4,1 होईल. समजतं का, लक्षात येतं, इंटरचेंज झालेले आहे. मग आता न बदलणारे व्यक्ती सांगायचे होते आपण. इथं काय सांगितलं, मूळ स्थान बदल, किती व्यक्तींनी आपले मूळ स्थान बदललेले असतील. आता बदलले नसणारे व मधले क्रॉस मध्ये असलेले यांचं स्थान बदलणार नाहीत, एवढे 14 जणच आहेत. मग या 4ला जर तुम्ही याच्यामधून मायनस केलात तर 12 व्यक्ती जे आहेत, 12 पर्सन असे असतील की जे काय करावं लागतील, त्यांना आपल्या स्थानांची अदलाबदल करावी लागतील. म्हणून त्या ठिकाणी 4 पण उत्तर आहे आणि 12 पण आहे, पण आपल्याला बदली केलेल्या म्हणजे स्थान बदललेले असलेल्या व्यक्तींची संख्या सांगायची आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी 12 व्यक्ती येतील. 12 व्यक्तींनी आपापली जागा ही बदललेली असणार आहे. कळालं. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात आपण. इथं सांगितलेलं आहे तुम्हाला काय बघा, आता या ठिकाणी सांगितलंय एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते, दुसऱ्या नळाने 12 तासामध्ये भरते. 2 वेगवेगळी नळ आहेत. इथं सांगितलंय तुम्हाला अ वॉटर टँक फिल इन 6 hours विथ द फर्स्ट टॅप अँड इट टेक्स 12 hours फॉर अनदर टॅप. 2 टॅप आहेत, तर 2 टॅपनं जी टाकी फुलफिल भरण्यासाठी, कम्प्लिटली भरण्यासाठी आपल्याला लागलेला टाइम या ठिकाणी सांगितलेला आहे. पुढे सांगितलं इफ बोथ द टॅप्स आर टर्न ऑन सायमल्टेनियसली, जर 2 नळ एकाच वेळी सुरू केलात तुम्ही, जर दोन्ही नळे एकाच वेळी चालू केली असली तर ती टाकी रिकामी होण्यासाठी, भरण्यासाठी सेम जशा पद्धतीने असणार त्याच पद्धतीने रिकामी पण होणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही फरक असणार आहे. मग या ठिकाणी सांगायचंय तुम्हाला, तो कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला रिकामी करण्यासाठी म्हटलेला आहे, पण याचा अर्थ भरण्यासाठी जसं असेल तेवढंच, कारण भरत असताना त्याच नळानं पाणी आपण सोडणार आणि आता पूर्ण भरलेली टाकी रिकामी करायच्या म्हणजे सेम त्याच प्रेशरनं ते पाणी बाहेर येणार आहे आणि म्हणून जेवढा भरण्यासाठी वेळ लागणार आहे तेवढाच काय करावं लागणार आहे, ती टाकी रिकामी करण्यासाठी देखील लागणार आहे. म्हणून त्या दोघांचं कॅल्क्युलेशन कधी कसं करायचं असतं, याला 1/6 प्लस किती लावायचं, 1/12 हे कॅल्क्युलेशन करायचं. दोन्ही नळ म्हटले बरोबर आहे, कारण हे अपॉन मध्ये लिहून ऍडिशन. मग यांचा डिनॉमिनेटर सेम करावा लागेल. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा तुम्ही त्याच्या दोघांचा डिनॉमिनेटर अशाही पद्धतीने सेम करू शकतात. इथे 12 आहे, याला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर याचा देखील डिनॉमिनेटर 12 होणार आहे आणि आता तुम्ही बघितलं तर याचा 12 आहे आणि याचा देखील 12 आहे आणि हे कॅल्क्युलेशन चेंज होऊ नये म्हणून न्यूमरेटर डिनॉमिनेटर अंश आणि छेदाला एकाच संख्येने आपण गुणाकार करतोय आणि म्हणून आपला आन्सर अशा पद्धतीने आलेला आहे.
चला मग पुढे 2 न गुणाकार केला 2 अधिक 1 भागिले दोघांचा छेद 12 आहे आणि इथं आलं 3/12 आलं उत्तर आपलं. आणि याला आता सॉल्व्ह करावं लागेल, सोडवावं लागेल. 3 1 3 3 चौक 12 म्हणजेच 1/4 आलं. अपाऊंड मध्ये असलेलं जे आन्सर असतं ते म्हणजे त्या दोन्ही नळांनी टाकी भरण्यासाठी लागलेला वेळ आहे आणि म्हणून आपल्या या ठिकाणी आन्सर असणार आहे 4 आवर्स 4 तास. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा आन्सर सोडवलं पाहिजे. चलो, हा पाण्याच्या टाकीवर खूप वेळेस प्रश्न विचारला जातो. पुढे बघा, हा पर्सेंटेज वरचा क्वेश्चन आहे, शतमान शेकडेवारी प्रश्न आहे. इथे सांगितलंय एक्स ला वाय पेक्षा 10% गुण जास्त मिळालेले आहेत. लगेच त्याचा अर्थ लिहून घ्यायचा आपल्याला. एक्स ला वाय पेक्षा 10%, टक्के म्हणले की शेकड्यावर येतं. मग आता ज्याचे गुण माहिती नाहीत, आता वाय पेक्षा म्हटले, ज्याला पेक्षा शब्द लागतो का नाही त्याला सपोज करायचं वाय ला 100 गुण आहे. मग याच्यापेक्षा 10% जास्त कुणाला आहेत? एक्सला. मग एक्सला किती असतील? 10% जास्त म्हणजे 110 गुण मिळालेले असणार आहे. पहिलं वाक्य संपलं. पुढे सांगितलंय तर वाय ला एक्स पेक्षा किती टक्के गुण म्हटलंय. टक्के म्हणजे पर्सेंटेज मध्येच काढायचं. म्हणजे याचा अर्थ वाय ला एक्स पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले. कमी म्हटलेलं आहे. जसं की याला जर 110 होते, 110च्या पाठीमागं याला किती गुण कमी मिळालेत बरं? 10 गुणाचा फरक आहे. म्हणजे 110 गुण ज्यावेळेस एक्स ला मिळतात त्यावेळेस त्याला किती मार्क्स कमी मिळत आहेत बरं? 10 मार्क्स कमी मिळतात. हे काढायचे. तर मग तुम्हाला काढायचं किती पर्सेंटेज मध्ये काढायचं, तर 100 ला किती गुण कमी मिळतात अशा पद्धतीने लिहायचं. आणि हे लिहिलात की आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं असणार आहे? हे 100 पहिल्यांदा याच्या पुढे क्वेश्चन मार्क आहे म्हणजे 100 लिहिलो, त्याच्या अपावर मध्ये त्याच्याच वरचा नंबर लिहायचा म्हणजे 110 असेल, गुणिले याच्या पुढचा पार्ट म्हणजे 10. आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. सॉल्व्ह करूयात आपण. हा इथला असलेला 0 इथं असलेला 0 झाला कॅन्सल. मग आपला 100 अपॉन किती आलं बरं आता या ठिकाणी? 11 आलं. पण हे ऑप्शन मध्ये तुम्हाला कुठे दिसते का? नाही, कोणत्याच ऑप्शन मध्ये नाही. मग याला लिहावं लागेल तुम्हाला कम्प्लीट मिक्स फ्रॅक्शन मध्ये. मिक्स फ्रॅक्शन मध्ये जर तुम्ही याला कन्वर्ट करत असाल तर 11 डिवाइड करावं लागेल. 11 9 आलं आणि परत 100 मधून 99 जर मायनस केलात तुम्ही 1 कॅरी होतं 1/11. इथं थोडंसं प्रिंट मिस्टेक आहे. 91/11 दिले तुम्हाला, पण हे 91/11 येणार नाही. 9 and 1/11 9.1/11 हे त्या ठिकाणी त्याचं उत्तर असणार आहे. हे त्या ठिकाणी त्याचं आन्सर असणार आहे. समजला? चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय. अशा पद्धतीने 5 क्वेश्चन्स आपले झालेत बघा. 21 ला स्टार्ट केलेलं होतं. हा एका पेपर मधले क्वेश्चन्स आपले झालेले आहेत. आता चला दुसऱ्या पेपर मधले देखील आपण बघूयात. मॅक्झिमम क्वेश्चन्स आपले होणं महत्वाचं आहे, कारण तुमची प्रॅक्टिस जेवढी जास्त होईल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. क्वेश्चन्स कशा पद्धतीचे विचारले जातात याची आयडिया तुम्हाला येणार आहे. बघा, एका शहराच्या रस्त्यांचा नकाशा विचारात घ्या. डाटा अनालिसिस याच्यावर क्वेश्चन्स आहे. बघा, क्वेश्चनची लेंथ बघितलं तर तुम्हाला समजेल खूप लेंथ जास्त असतात. जास्त लेंथ असलेले क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात तुमचा टाइम जास्त जावा म्हणून. परंतु त्याला जर आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर ते अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतात. एका शहराच्या रस्त्याचा नकाशा विचारात घ्या म्हटलेला आहे. एक शहर आहे आणि त्या रस्त्याच्या शहराच्या संबंधित काही माहिती सांगितली आहे की ज्या शहराला 5 रस्त्यांनी इतर ठिकाणाहून जोडलेलं आहे. एक शहर आहे त्याला एकूण 5 रस्त्यांनी जोडलं. 1 2 3 4 5 असे रस्ते असतील. पुढे सांगितलंय त्याला 10 चौक आहेत. आपल्याला माहिती आहे बघा, गावामध्ये जसे चौक असतात तसे चौक आहेत. आता हे मध्ये येत असताना हे शहर आहे, इथं सिटी आहे आणि याला 5 ठिकाणी किती चौक आहेत? 10 चौक आहेत. हे तर 5 आता जॉईंट केल्यानंतर हे 5 असतील. आणखी 5 असे चौक आहेत मध्ये. असे 10 चौक आहेत हे मध्ये. पुढे सांगितलंय व कोणत्याही अंतर्गत रस्त्याला, जे आतील रस्ते आहेत त्या रस्त्याला बंद टोक नाही. म्हणजे हा रस्ता गेलाय बघा, सिटीमध्ये असतं बघा बऱ्याच वेळेस, अशी गल्ली आहे, इथे गेला की रस्ता संपला, पुढे घर आहे असं असतं आणि रस्ता संपलाय असं तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं नाही. असं कुठलाही एकही रस्ता नाही की पुढे जाऊन तो बंद होतोय, असं नाही. बंद होत नाही याचा अर्थ हा इकडून जाऊ शकतात तुम्ही, म्हणजे याच ठिकाणी रिटर्न पण तुम्ही येऊ शकतात. म्हणजे तिकडून कुठल्या तर ठिकाणापासून त्याला जॉईन करता येतं. म्हणजे 2 वे कम्युनिकेशन आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढे एक सोडून प्रत्येक चौक असे आहेत की, म्हणजे टोटल चौक किती आहेत बघा. मी पहिल्यांदा सांगतोय, रस्ते आपल्याला दिलेले आहेत 5, चौक दिलेले आहेत तुम्हाला 10.
एक चौक सोडून प्रत्येक चौकामध्ये 4 रस्ते मिळतात. चौकातील रस्ते आपण लिहूयात आता इथं. प्रत्येक चौकातील रस्ते हे किती आहेत तुमच्याकडं, तर हे 4 आहेत. पण एकाला सोडायचं, एक सोडून म्हटलंय म्हणजे 9 चौकातील म्हणलं तर चालेल. 9 चौकातील रस्ते प्रत्येक चौकामध्ये 4 आहेत. समजलं. पुढे बघा, जर 10व्या चौकामध्ये n रस्ते असतील, म्हणजे किती आहेत माहिती सांगितली का तुम्हाला? 10व्या चौकातील रस्त्याची संख्या सांगितली नाही, n दाखवलेली आहे. तर खालीलपैकी कोणती n ची किंमत अशक्य आहे म्हणजे चुकीची आहे असं म्हटलेलं आहे. एक तर सगळ्यात सोपा क्वेश्चन म्हटलं जाऊ शकतं. आता याच्यामध्ये ऑड मॅन आउट काढू शकतात, म्हणजे याच्यामध्ये वेगळा ऑप्शन कोणता हे सांगू शकतात. याच्यामध्ये वेगळा 3, 5, 6 आणि 7 आहे. प्रश्न मी काय म्हणतो, जर व्यवस्थित लक्षात आलं तर तुम्हाला उत्तर पण लगेच एका मिनिटामध्ये, 1 मिनिट कशाला, विदिन सेकंदामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर येणार आहे. कारण याच्यामधलं तुम्हाला अशक्य म्हणजे चुकीचं सांगायचं आहे असं म्हटलेलं आहे. या संख्यांकडे बघितलं तर तुम्हाला या संख्यांमध्ये एक संख्या ही वेगळी आहे. कशी आहे? 3, 5, 6 आणि 7 आहे. याच्यामधली समसंख्या 6 आहे. हेच ऑप्शन तुम्हाला गायब करावं लागेल, बाकीच तुमचा आन्सर असणार आहे. बरं, हे झालं तुमच्याकडे लॉजिकली तुम्ही विचार करून सांगू शकतात, किंवा तुमच्या टाइम मॅनेजमेंटनुसार तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला टाइम पुरत नाही त्यावेळेस अशा पद्धतीने देखील तुम्ही खूप जलद पद्धतीने, फास्ट पद्धतीने आन्सर सोडवू शकतात. पण तुम्हाला त्याच्या पाठीमागची कन्सेप्ट पण समजणं गरजेचं आहे. आणि मग ती कन्सेप्ट काय आहे हे बघा. 9 चौकामध्ये 4 रस्ते आहेत, म्हणजेच एकूण 9 चौकातील रस्ते किती होतात? 9 चौक 36 रस्ते होतात. हे झाले 36 रस्ते. हे झालेले आहेत तुमच्या अगोदरचे मेन जे काही रोड आहेत, मेन रोड 5. 36 आणि 5 किती होत आहेत बरं? टोटल रस्ते होतात 41 रस्ते होतात. कळालं? मग 41 रस्ते झालेत. आता 10व्या चौकातील रस्ते काढायचे. तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे की इथं सांगितलेलं एक वाक्य खूप महत्वाचं आहे. कोणत्याही अंतर्गत रस्त्याला बंद टोक नाही. बंद नाही याचा अर्थ दोन्ही साईडनं ते रस्ते असणार आहेत. म्हणजे एकच रस्ता तुमचा दोन्ही साईडनं होतो, याचा अर्थ त्या ठिकाणी प्रत्येक रस्ता दोनदा तुमचा येणार आहे. ठीक आहे. आणि मग ते 2 असतील, 4 असतील, प्रत्येक रस्त्यांची संख्या जी आहे ती तुमची इव्हन नंबर असणार आहे. इव्हन का असेल? की एकदाच जाण्याचा रस्ता तुमच्याकडे नाहीच की, वापस पण येण्याचा रस्ता आहे. आणि म्हणून जाण्याचा रस्ता आणि येण्याचा रस्ता दोनदा काउंट होणार आहे. म्हणजे सगळे रस्ते अशा पद्धतीने आहेत. आणि त्यामुळं तुमच्या जे रस्त्याची संख्या असणार आहे ती येणार आहे तुमची इव्हन नंबर्स, म्हणजे समसंख्या येणार आहे. रस्ते कसे आहेत मग तुमचे? समसंख्येच्या स्वरूपामध्ये येतील. मग तुमचे एकूण रस्ते झालेले आहेत 41. मग समसंख्या येण्यासाठी तुम्हाला इथं प्लस करावं लागेल, ते म्हणजे विषम संख्या मिळवावं लागेल. सम मिळवलात तर येईल का? इथं जर 2 मिळवलं तर 43 होतं, म्हणजे विषम संख्या येते. जर तुम्ही 6 मिळवलात तर 47 होतात एकूण रस्ते. 47 रस्ते जर येत असतील तर एक सिंगल रस्ता असणार आहे की तो कुठं तर बंद झालेला आहे, पण प्रश्नामध्ये बंद झालेला नाही असं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं ते उत्तर असणार आहे. म्हणून इथं येणार आहे ती संख्या म्हणजे विषम संख्या येणार आहे. मग विषम संख्या कोणतीही असू शकते, एकतर 3 असेल, 5 असेल किंवा 7 असेल. यापैकी तिन्ही जर उत्तर असले असते तर तुमचं बरोबर असलं असतं. पण आपल्याला चुकीचं सांगायचं, अशक्य, येऊ शकणार नाही असं जर म्हटलं तर तो आहे ऑप्शन नंबर सी, 6. हे या ठिकाणी त्याचं आन्सर तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट पुढच्या क्वेश्चनकडे जातोय. एका प्रामाणिक व्यक्तीने चुकून 2 व्यक्तींना त्यांच्या बघा काय खूप व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. 2 व्यक्तींना म्हटलेलं आहे. काय केलं? 2 व्यक्तींना त्यांच्या पर्समधील असलेली सर्व रक्कम प्रत्येकाला देण्याचे कबूल केलेले आहे. एक प्रामाणिक व्यक्ती आहे, माझ्यासारखा असेल खूप प्रामाणिक, आणि त्यानं म्हटलं की 2 व्यक्तींना, चुकून म्हटलंय, काहीच माहिती नाही, चुकून म्हटलंय काय की 2 व्यक्तींना माझ्याकडे असलेली म्हणजे त्या पर्समध्ये असलेली सगळी रक्कम मी काय करणार आहे? देणार आहे म्हटलं. देण्याचं कबूल, सर्व रक्कम, एक एक कीवर्ड्स या ठिकाणी म्हटलंय. टोटल अमाऊंट सांगितलेली आहे, कबूल केलेला आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये किंवा काय केल्यानं त्याने दिलेलं जे काही वचन आहे तो पाळू शकतो. तो प्रामाणिक आहे, म्हणजे मी प्रामाणिक आहे आणि म्हणून मला माझं वचन पाळायचंय. तो कोणत्या कंडिशन मध्ये ते मी माझं वचन हे पूर्ण करू शकतो. बरोबर? म्हणूनच म्हटलं जातं बघा, शब्द जाए लेकिन वचन नाही जाए. किंवा दुसरं आणखी म्हटलं जातं, प्राण जाए लेकिन वचन ना जाए. म्हणजे प्राण जरी गेलं तर हरकत नाही, असं माझ्यासारखाच माणूस असू शकतो. बघा मग इथे सांगितलं पर्समध्ये काहीच रक्कम नाही. देऊ शकतो का आपण समान? विचार करूया. चालेल? पर्समध्ये काहीच नाही, मग दोघांना आपण देऊ शकतो.
का विचार करा. दोन व्यक्तींना त्यांच्या पर्समधील असलेली सर्व रक्कम द्यायची, सर्व रक्कम. ठीक आहे. पुढे पर्समधील रक्कम निम्मी निम्मी वाटून दिल्यानं बरोबर असेल का? बरोबर. बघा काय खूप छान पद्धतीचा प्रश्न आहे. निम्मी निम्मी वाटून दिल्याच्या नंतर प्रत्येकाला, दोन व्यक्तींना म्हटलंय बघा, प्रामाणिक व्यक्तींना चुकून दोन व्यक्तींना त्याच्या पर्समध्ये असली सर्व रक्कम देण्याची कबूल केली. मग अर्धी अर्धी द्यायची सांगितले का नाही त्यांना? नाही, सर्व रक्कम द्यायची असं सांगितलं. मग या दोन व्यक्तींना निम्मी निम्मी वाटून दिलं तर जमेल का? नाही जमणार. अर्धी अर्धी गेली की सर्व रक्कम द्यायची. पुढे आहे, कोणालाही काहीच रक्कम न दिल्याने तो वचनच पूर्ण करू शकत नाही. रक्कम आहे आणि तो दिला नाही. मी म्हटल्याप्रमाणे प्राण जाई लेकिन वचन न जाई असे म्हटल्याप्रमाणे इथं जातोय की हो, वचन आपलं कॅन्सल होतंय म्हणून हे नाही जमणार. त्याच्यानंतर पुढे आहे, त्यांच्या पर्समध्ये सारख्या किमतीच्या नोटा आणि नाणी समसंख्या असेल तर. अहो सम जरी असलं तरी त्याला जर वाटायचं म्हटलात तर तुम्हाला अर्धी अर्धी रक्कमच द्यावी लागेल. बरोबर. आणि म्हणून हे देखील वाक्य चुकीचं आहे. मग बरोबर कोणतं आलं? पहिलं. का बरोबर आहे? आता आणखी एकदा सांगतो, पर्समध्ये काहीच रक्कम नाही म्हणजे मला कुणाला रुपया पण द्यायची गरज आहे का? नाही. काय पैसेच दिले नाहीत याचा अर्थ दोघांना समान पण पैसे भेटले. आम्हाला जेवढे पैसे होते 0 रुपये आहेत मग त्या दोघांना 0 रुपये मिळाले म्हणजे सगळीच रक्कम दिली की आपण, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. आणि त्यामुळं पहिलं वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. कन्फ्युजन होण्यासारखा क्वेश्चन आहे आणि तुमचा हा प्रश्न चुकण्याचे खूप चान्सेस असू शकतात. त्यामुळं व्यवस्थित पद्धतीने तो रीड करणं गरजेचं आहे. चला पुढे. 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील? एकरूप याचा अर्थ एक रूप म्हणजे एकावर एक येतील. आता तुम्हाला माहिती आहे घड्याळ म्हटलात की तुम्हाला लक्षात येतं की याच्यामध्ये आपल्याला आपले 12 वाजले नाहीत घड्याळाचे. इथं 6 आहे, इथं 3 आहे, इथं 9 आहे. अशा प्रकारचं घड्याळ असतं. याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 2-2 डिजिट असतात. इथं असतात 2-2 डिजिट. आता तुम्हाला माहिती आहे करेक्ट 12 ज्या वेळेस वाजतात त्यावेळेस तास काटा इथं असतो आणि मिनिट काटा देखील त्याच्यावरच असतो. एक्झॅक्टली करेक्ट, परफेक्ट. त्याला म्हटलं जातं एकरूप होणं. कळालं का? मग आता पुढे 12च्या नंतर म्हटलंय, 12 वाजल्यानंतर किती कालावधी नंतर म्हटलेला आहे. बघा एका म्हणजे 12 तासामध्ये जर विचार केला तर प्रत्येक वेळेस म्हणजे खरं तर 11 वेळेस हा तुमचा काटा जो काही मिनिट काटा आणि तास काटा आहे तो एकरूप होतो. कारण पुढे जर जायचं म्हटलं मिनिट काट्याला तर त्याच्यावरूनच जावं लागेल की, म्हणजे एकदा त्यांची भेट होते प्रत्येक तासामध्ये. पण ते कितीदा होते? 11 वेळेसच होते. कुठं होत नाही ते सांगा तुम्ही कमेंटमध्ये. एकदा होणार नाही, 11 वेळा म्हणजे 12 तासामध्ये 11 वेळा ते एकमेकांना भेटतात. बघा भेटणं खूप महत्वाचं आहे. 11 वेळा भेटतात. मग त्यातली एक भेट 12 वाजता झाली आहे. आता ज्यावेळेस 1 वाजता भेट होणार आहे ती 1च्या पुढे जायला पाहिजे काटा. 1 वाजल्याच्या नंतर कशा पद्धतीने सिच्युएशन असेल, समजा इथं 12 आहे आणि इथं समजा जर 1 आहे तर तुमचा तास काटा इथं 1 वर असेल बट मिनिट काटा तुमचा 12 वर असेल, त्यावेळेस 1 असणार आहे. दुसरी कंडिशन, ज्यावेळेस तुम्ही काय करता येतो हा तुमचा तास मिनिट काटा पुढे जाणारा फास्ट पद्धतीने जातोय की तास काटा सावकाश जाईल पण मिनिट काटा तुमचा इथे यायला पाहिजे. पण आता 1 वर आलात याचा अर्थ 1 वर जर तुमचा मिनिट काटा आलेला असेल त्यावेळेस थोडासा पुढे गेलेला असेल तास काटा जागेवर राहणार थोडासा म्हणजे खूपच किंचितचा. बरोबर. आणि मग हा 5 मिनिट म्हणजे 1 वाजून 5 मिनिटाला थोडासा फरक असेल त्याच्यामध्ये 1 वाजून 5 मिनिटाला. मग बघा 1 तास चुकीचं उत्तर आलं. 1 वाजता राहणार नाही की 1 वाजता म्हणजे या दोघांमध्ये 30 अंशाचा फरक असतो. त्याच्यानंतर 1 तास 5 मिनिट 5 मिनिटे पण असणार नाही कारण 5 मिनिटाला 5 तुमचा जो काही इथे 1 वर असणार आहे तो मिनिट काटा असेल पण तास काटा थोडासा पुढे गेलेला असणार आहे, जागेवर राहणार नाही की. अशा प्रकारे म्हणून हे पण आन्सर आलं नाही. 1 तास 6 मिनिट एक्झॅक्टली 6 मिनिट नाही पण या दोघांच्या मध्ये 5 मिनिट आणि 6 मिनिट या दोघांच्या मध्ये असणार आहे. म्हणून याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी. 1 तास 5 मिनिटानंतर आणि 1 तास 6 मिनिटाच्या अगोदर या दोघांच्या मध्ये त्यांची भेट होणार आहे. कळालं? या ठिकाणी तुम्ही लॉजिकली विचार करून त्याचा आन्सर सांगू शकतो. चला नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चन मध्ये सांगितलंय की एका पुस्तकाची किंमत 20% ने कमी केल्यास त्याची खप 25% वाढते तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडतोय? बघा परत हा पर्सेंटेजवर क्वेश्चन आहे. सेकंड पेपर घेतोय आपण. सेकंड पेपर बदला तुम्हाला कोणता क्वेश्चन आहे
हा 24 नंबरचा क्वेश्चन आहे. फर्स्ट पेपर मधले जे 5 क्वेश्चन्स बघितले होते त्यामध्ये देखील पर्सेंटेजवर क्वेश्चन होता आणि परत याही वर्षीच्या पेपरमध्ये तुम्हाला कसा दिसतोय तर रिपीट झालेला क्वेश्चन दिसतोय. मग या क्वेश्चनला तुम्ही व्यवस्थित पद्धतीने महत्वाचा म्हणजे इम्पॉर्टन्स देऊन तुम्ही त्याला बघितलं पाहिजे. मग या ठिकाणी सांगितलेला पार्ट आपल्याला आहे शेकडा म्हटलं की 100 ला अज्युम करायचं. बघा 100 घेतलं मग 100 रुपयाची वस्तू आपण कन्सिडर करतो. ही वस्तूची किंमत किती आहे? वस्तूची किंमत ही आपण बेस व्हॅल्यू आपण सपोज करतोय 100. पर्सेंटेजचा क्वेश्चन आला की त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस आपण बेस 100 घेऊन आपण त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतो. हे तुम्हाला जमणार आहे कधी तुम्ही जास्त प्रॅक्टिस केलात, या प्रकारचे क्वेश्चन्स खूप जास्त पद्धतीने सोडवलात तर तुम्हाला हे जमणार आहे. त्यामुळे आपण व्यवस्थित बघूया. मग या 100 ला पुढे काय काय झालं बघा, शेकडा 20 न कमी झालाय. किंमत काय केली आहे त्याची शेकडा 20 न कमी केली आहे. 20 न कमी म्हणजे 100 रुपयाचे 20% कमी केलं तर किती होतं बरं? 80 होतं. 80 भागिले 100 लिहून टाकायचं. म्हणजे 100 रुपयाची वस्तू आपण 80 रुपयाला विकतोय कारण किंमत कमी केली आहे, आपल्याला जास्त क्वांटिटी विकायची आहे की त्यामुळं. मग पुढे काय झालं, पुढे पण काहीतरी बदल झालाय. त्याचा खप म्हणजे त्याची जी विक्री आहे सेलिंग जी आहे ती 25% वाढलेली आहे. 25% म्हणजे बेस व्हॅल्यूचा विचारच करून सांगायचं. 25 म्हणजे सुरुवातीला जो काही 100 रुपयाचा खप पण 100 रुपयाच होता, पण आता खप किती झालेला आहे? 25% वाढलाय म्हणजे 125 असेल की 125. आपण बेस हा 100 घेऊन सोडवतोय. ठीक आहे, आता हेच तुम्ही सॉल्व्ह करायचे. झालं, आन्सरच येतं डायरेक्ट. ते म्हणजे सॉल्व्ह करत असताना हे 2 0 कॅन्सल झाले, इथला 0 कॅन्सल झाला. आता डिवाइड करूयात आपण. 2 नव्हतं, 2 4 झालं, 2 5 झालं. 5 न डिवाइड करा, 5 25 येईल बघा. 5 2 जा आणि 5 5 जा अशा पद्धतीने 25 × 4 किती होतं बरं? 100 आलं. मग मला सांगा ही झाली न्यू तुम्हाला सांगितलेला जो काही त्याचं उत्पन्न आहे नवीन पद्धतीनं किती विक्री झालेली आहे हे त्या ठिकाणी आहे. तर तो हे 100च्या स्वरूपामध्येच येतं. सुरुवातीला 100च होतं, आता देखील 100च आहे. मग काय फरक पडला याच्यामध्ये? काहीच फरक पडला नाही की, आणि म्हणून तुमचा आन्सर असणार 0. काहीच फरक पडलेला नाही, त्याच्या उत्पन्नामध्ये फरकच पडलेला नाही. जरी त्यानं जर किंमत कमी केली, वस्तू जास्त विकल्या, फायदा काहीच नाही. जेवढा पहिला फायदा होत होता तेवढाच फायदा आता पण होणार आहे. ठीक आहे, फक्त वस्तू तेवढी जास्त विकलेली आहेत त्यानं. प्रॉफिट इक्वल आहे, लॉस पण इक्वल असणार आहे, सेम जे काय असेल. नेक्स्ट एक क्वेश्चन बघूयात, लास्ट हा एक परत आहे. एक वस्तू 2120 रुपयाला विकल्या. बघा त्याच वर्षी सेम इयरला तुम्हाला 2 क्वेश्चन पर्सेंटेजवरच दिलेले आहेत. विकल्याने मिळणारा शेकडा नफा, तीच वस्तू 1480 रुपयानं विकल्याने होणारा शेकडा तोटा सारखा. नफा पण सारखा. बघा नफा विकल्यानंतर नफा होतोय, नफा किती रुपये आहे? 2120 रुपयाला. विकल्याच्या नंतर नफा भेटतोय, पण तोटा पण होणार आहे, लॉस होणार आहे. कधी लॉस होणार आहे? ज्यावेळेस तीच वस्तू 1480 रुपयाला विकल्याच्या नंतर लॉस होणार आहे. मग या दोघांच्या मधली कुठेतरी प्राइस असणार आहे की इक्वल लॉस इक्वल ज्यावेळेस प्रॉफिट म्हटलं जातं त्यावेळेस त्या दोघांच्या मधली प्राइस असणार आहे. सेलिंग प्राइस, विक्री किंमत किंवा त्याची खरेदी किंमत. मग पहिल्यांदा आपण याची खरेदी किंमत काढायची आहे. मग खरेदी किंमत काढत असताना या दोघांचं ॲव्हरेज असतं, सरासरी दोघांच्या एक्झॅक्ट मधली असणार आहे प्राइस. ती म्हणजे खरेदी किंमत असेल त्याची परचेसिंग प्राइस असणार आहे. मग या दोघांचं ॲव्हरेज काढत असताना ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ नंबर्स अपॉन टोटल नंबर्स फॉर्म्युला आहे आपल्याकडे. दोघांची बेरीज भागिले 2 करावं लागेल. मग दोघांची बेरीज करूयात आपण. बघा दोघांची बेरीज 0 असेल, बेरीज करतोय, कळालं? बेरीज करायची, सरासरी काढतोय. 8 आणि 2 10 0 झाले. अच्छा परत 1 4 आणि 1 5 आणि 1 6 3600 झालं. बघा आला भागिले 2, सरासरी करण्याचं दोघांची बेरीज केली म्हणजे भागिले 2. उत्तर येईल किती हो याचं? 1800. 1800 रुपये त्याला जर खरेदी करण्यासाठी लागलेले असतील तर त्याचा 2120 रुपयाला विकल्यानंतर जेवढा प्रॉफिट होणार आहे, नफा होणार आहे, तेवढाच लॉस हा 1480 रुपयाला ती वस्तू विकल्यानंतर होणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. पुढे सांगितलेला आहे सारखाच असेल तर ती वस्तू किती किमतीला विकल्याच्या नंतर 20% नफा होतो. आता रुपये किंमत किती आहे त्याची बरं खरेदी केलेली 1800 रुपये, त्याच्यावर आपल्याला प्रॉफिट किती मिळवायचे? 20%. म्हणजे 100 रुपयाचा जर विचार केला, टक्के आला की 100च्या पद्धतीनं 100 रुपयाची वस्तू आपण विकणार आहोत किती रुपयाला बरं? 120 रुपयाला. मल्टिप्लाय करूयात आपण. हे 2 0 कॅन्सल झाले. या दोघांचं कॅल्क्युलेशन करा. आपण करूयात. 18 2 36 ला 6. ह्याची आली आपली किती? 3. 18 1 18, 18 आणि 3 किती झालेत? 21. आणि ते लास्ट असलेलं 0.
2160 रुपयाला ती वस्तू आपल्याला विकावं लागेल. 2160 रुपयाला विकल्याच्या नंतर तुमचा प्रॉफिट किती असणार? 20% तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतो. आणि ऑप्शन नंबर फर्स्ट ही या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. बघा, या पद्धतीनं आपण खूप सारे क्वेश्चन्स म्हणजे 2 वर्षीचे पेपर्स म्हणजे टोटल 10 क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातात हे तुम्हाला समजलं पाहिजे PYQच्या माध्यमातून. आणि आपण आपला अप्रोच नेमका कशा पद्धतीने ठेवला पाहिजे अभ्यास करत असताना किंवा जे काही क्वेश्चन्स आपण अभ्यास करत असताना रिव्हिजन करतोय त्यामध्ये तुमचा अप्रोच कोणता असायला पाहिजे हा या पाठीमागचा या लेक्चरच्या पाठीमागचा उद्देश आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. अशाच पद्धतीचे आणखी काही जे काही PYQ आहेत ते घेऊन आपण लवकरच भेटूयात. थँक्यू सर्वांना. धन्यवाद.